नमस्कार. आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत. चला वळूया तर एका नवीन बातमीकडे. आजची बातमी. धुळे महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक 18 मोहाडीमधील उपनगरात नगर उत्थान योजनेअंतर्गत अमृत हॉटेल ते पंडित देसले यांच्या घरापर्यंत रस्ता काँक्रीट करण्याच्या कामाचं आमदार अनुप अग्रवाल यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. नगरोत्थान योजनेअंतर्गत सुमारे 1,25,00,000 रुपयातून बंदिस्त गटार आणि रस्ता काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. माजी नगरसेवक राजेश पवार यांच्या प्रयत्नामुळे या रस्त्याच्या कामाला सुरुवात होत आहे. परिसरातील नागरिकांनी अनेक वेळा रस्त्यासंदर्भात नगरसेवक राजेश पवार यांच्याकडे मागणी केली होती. त्या अनुषंगाने काल या ठिकाणी रस्त्याच्या कामाचे उद्घाटन करण्यात आले आहे. यावेळी माजी नगरसेवक दगडू बागुल, सरपंच प्रवीण पवार आदी उपस्थित होते. प्रभाग 18मधील मोहाडी उपनगरातील टिकूभाऊ नगर भागामध्ये राज्य नगर उत्थान या योजनेअंतर्गत 1 कोटी रुपयाचा रस्ता आणि दोघं साईडला RCC गटर असं जवळपास 1,25,00,000 काम आपल्या शहराचे लाडके आमदार श्री अनुप भैया अग्रवाल, जिल्हाध्यक्ष श्री गजेंद्र शेठ आंबळकर तसेच भारतीय जनता पार्टीचे विविध पदाधिकारी यांच्या वतीनं आपणाला हे काम मिळालं आहे. आणि निश्चितपणे या भागामध्ये विकासाचा अनुशय बाकी राहिलेला आहे. टिकूभाऊ नगर असेल, संजीवभाऊ नगर असेल, या भागामध्ये येण्यासाठी हा हायवेपासून हा प्रमुख रस्ता आहे. हा रस्ता झाल्याने सर्व नागरिकांना याची सोय होणार आहे आणि निश्चितपणे लवकरात लवकर येत्या महिन्याभरात त्याचं काम पूर्ण होईल. त्या कामाचं भूमिपूजन करण्यासाठी आपले शहराचे लाडके आमदार श्री अनुप भैया इथे आले होते आणि त्यांच्या हस्ते हे भूमिपूजन झालं आहे असं मी सर्वांना सूचित करतो. यानिमित्त आलेल्या सर्व या उपनगरातील दोघं कॉलनीमध्ये आलेल्या सर्व नागरिकांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी आल्याबद्दल मी धन्यवाद मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.